Pratik, is skin visible to you? Yes, sir. Okay, fine. So in last lecture we have seen the calculations related to the proof spirit. Okay, so how percentage can be converted to proof spirit or vice versa, and how can we calculate how many numbers of proof spirit in some gallons or 50 or some wine glass of consignment. Okay, so this is about for last lecture. So today we are going to see the next part under the pharmaceutical calculation, and this is the last type of calculation in this chapter. So today we are going to complete this chapter. So first we are going to see the calculations which are related to the isotonic solutions. Isotonic solution म्हणजे काय? Solution which have same osmotic pressure is called as isoosmotic. ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यांना माहिती आहे का? बऱ्यापैकी माहिती असेल. ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे एक्झॅक्टली काय. ओके, सो असे दोन सोल्युशन्स ज्याचे ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ते सेम असेल तर त्यांना काय म्हटलं जातं? आयसोऑस्मोटिक म्हटलं जातं. आता सगळ्यांना एक एक्झाम्पल तर सगळ्यांना माहिती आहे. रेझिन्स सगळ्यांनी बघितलेत का? रेझिन म्हणजे काय बघितलं आहे का? रेझिन म्हणजे काय? मनुका. मनुका पाहिला Yes. सगळ्यांनी? सो Yes, sir. ओके, सो जर मनुका जो आहे, रेझिन्स जो आहे तो मी एका बिकरमध्ये किंवा एका वॉटरमध्ये जर मी ओव्हरनाईट ठेवला तर काय होतं त्या मनुक्याचं? मॉर्निंगला जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा तो काय झालेला असतो? स्वेल झालेला असतो. इथे जर तुम्ही डायग्राम बघितली तर तुम्हाला दिसेल. हा कन्सेप्ट सगळ्यांनी प्रॅक्टिकली अनुभवलेला आहे आणि त्याच्यामागची थेअरी पण बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. जस्ट मी एक वॉशआउट करतोय त्या थेअरी रिलेटेड. एक्झॅक्टली काय होतं की तो रेझिन आहे तो स्वेल होतो. दॅट इज युअर वॉटर इज गेट इनसाइड इन टू द रेझिन. बरोबर आहे. वॉटर रेझिनमध्ये का गेलं? दोन कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन विच इज हाय वेअर इंटू अ रेझिन, राईट. वॉटर लेवल कुठे जास्त आहे? वॉटरमध्ये आहे. रेझिनमध्ये वॉटर कंटेंट किती आहे? कमी आहे. त्याचे जे सॉलिड इन्ग्रेडियंट कंटेंट आहे तो काय आहे? जास्त आहे रेझिनमध्ये. त्याच्यामुळे वॉटर काय तो झाला? ॲब्झॉर्ब झाला. ओके, सो इट मूव टुवर्ड्स द रेझिन. एव्हरीबडी अंडरस्टूड? सो हा एक पहिला कन्सेप्ट आहे. दुसरा कन्सेप्ट दॅट इज द लेअर ऑफ रेझिन. दॅट इज अ काइंड ऑफ परमिएबल और सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सो त्याच्यामुळे काय होतं? जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत ते इझिली ॲब्झॉर्ब झाले आणि रेझिनमध्ये ट्रान्सफर झाले. अँड बिकॉज ऑफ दॅट रेझिन गेट सॉल्व. ओके, अँड दिस इज कॉल्ड ॲज, अँड व्हाय दिस इज ट्रान्सपरेशन और मूविंग ऑफ साल्ट इज डन बिकॉज ऑफ ऑस्मोटिक प्रेशर, राईट. सगळ्यांना कळलं आहे नक्की काय झालं याच्यामध्ये? रेझिनमध्ये काय होतं? हाय कॉन्सन्ट्रेशन होतं, बरोबर आहे. वॉटरमध्ये कॉन्सन्ट्रेशन काय होतं? लो होतं. त्याच्यामुळे वॉटरमधले जे मॉलिक्यूल आहेत ते रेझिनमध्ये गेले. रेझिनमधले काही हायर कॉन्सन्ट्रेशनचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सम अमाऊंटमध्ये वॉटरमध्ये आले. ओके, सो बिकॉज ऑफ धिस ट्रान्सफरेशन इज डन अंडर द ऑस्मोटिक. ओके, आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? हा जो सेम फिनॉमिना आहे तो आपल्या बॉडीमध्ये पण होत असणार आहे, बरोबर आहे. आता कन्सिडर करा, इथे मी दोन सर्कल ड्रॉ केलेत. पहिला सर्कलला मी प्लाझ्मा म्हणतो आणि सेकंड सर्कलला मी एक सोल्युशन म्हणतो, किंवा एखादं मेडिसिन म्हणेन, सिरप म्हणेन, व्हॉट एव्हर, सोल्युशन ऑर इट मे बी एनिथिंग. ओके, सो जेव्हा मी एखादं मेडिसिन कन्झ्युम करणार आहे तेव्हा ते डायरेक्टली कुठे जाणार आहे? सिस्टमिक सर्क्युलेशन आफ्टर द ॲब्सॉर्प्शन अँड ऑल. ओके, सो आता कंडिशन अशी कन्सिडर करा, सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये माझं ते सोल्युशन गेलं आहे किंवा तो माझा मॉलिक्यूल गेला आहे, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे होणार आहे काय? ऑस्मोटिक प्रेशर जर दोघांचं पण वेगळं जर असेल, जे सोल्युशन आहे त्या मॉलिक्युलचं आणि माझा जो RBC आहे त्याचं जर त्याचं वेगळं असेल, जर हायर कॉन्सन्ट्रेशन जर RBCमध्ये असेल, लोअर कॉन्सन्ट्रेशन जर तुमच्या मॉलिक्यूलमध्ये असेल, तर प्रॉब्लेम काय होणार आहे?
RBC काय होणार आहे, जे वॉटर मॉलिक्यूल आहे किंवा जो सेकंड मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे RBC मध्ये, मग कदाचित ती स्वेल पण होईल, बरोबर आहे. किंवा जर व्हॉइस वर्सा जर कॉन्सन्ट्रेशनमध्ये असेल, सो RBC मधले जर कंटेंट जर बाहेर झाले तर RBC काय होणार आहे, श्रिंक होणार आहे, बरोबर आहे. सो एकतर RBC स्वेल झाली किंवा श्रिंक झाली तर काय होणार आहे, डेफिनेटली इट विल बी अ फार्माकोलॉजिकल इनकम्पॅटेबली ऑर फार्माकोलॉजिकल ॲडवर्स इफेक्ट. सो तो जो ॲडवर्स इफेक्ट आहे तो तिथे आपल्याला भेटू शकतो. सो हाऊ वी कॅन अवॉइड दॅट, द सोल्युशन वी आर गोइंग टू पास अँड विच विल बी कम इन टू दॅट पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट विथ दॅट RBC or in that kind of tissue. Okay, so at that time we have to maintain the osmotic pressure or the tonicity of that particular solution which will match with the blood plasma, बरोबर आहे. सो ही जी टोनिसिटी आहे ती काय करायला लागेल, मला ब्लड प्लाझ्मा बरोबर मॅच करायला लागेल. सो इफ यू सी द ब्लड प्लाझ्मा कंटेन्स 0.88% ऑफ इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. सगळ्यांना माहिती आहे की ब्लड प्लाझ्मामध्ये काय आहेत, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहेत. सो ते किती पर्सेंटेजमध्ये आहेत, ऑलमोस्ट अबाउट 0.88%. इफ यू सी द सॉल्ट्स, द मेजर कॉन्ट्रीब्युशन ऑफ दॅट सॉल्ट इज सोडियम क्लोराईड. सो जे सॉल्ट्स आपल्या ब्लड प्लाझ्मामध्ये असतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठल्या सॉल्टचं आहे तर सोडियम क्लोराईडचं आहे. ओके, so a solution containing 0.9% of sodium chloride is therefore practically isotonic with blood plasma and is regarded as standard. मग समजा मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी जसं सांगितलं की मेडिसिन मला सप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. समजा जर ते मेडिसिन आहे, त्या मेडिसिनमध्ये मी 0.9%चा जर सोडियम क्लोराईड जर कंटेंट असेल, ओके, तर त्याला मी प्रॅक्टिकली काय म्हणणार आहे, आयसोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे विथ ब्लड प्लाझ्मा. हां, ओके. सो दिस इज रिगार्डेड ॲज अ स्टँडर्ड सोल्युशन, ओके, और स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सोडियम क्लोराईड. ओके, सगळ्यांना कळाले. सो आता जर मला फॉर्म्युलेशन करायचं आणि मला जर त्यातला ब्लड प्लाझ्मा बरोबर टोनिसिटी जर मॅच करायची असेल एखाद्या मेडिसिन्सची, ओके, तर मला काय करायला लागणार आहे, त्याची टोनिसिटी ऑलमोस्ट 0.9% सोडियम क्लोराईड एवढी मला मॅच करायला लागणार आहे, बरोबर आहे. आता समजा इफ द कॉन्सन्ट्रेशन इज मोर दॅन 0.9% ऑफ सोडियम क्लोराईड देन इट विल बी अ हायपरटोनिक सोल्युशन, and if the concentration is less than 0.9% of sodium chloride then the solution will be a hypotonic solution. Okay. So if you see, need to maintain the isotonicity of the following formulation. सो जर तुम्ही मार्केटमधले जर फॉर्म्युलेशन बघितला किंवा आपण जे डोसेज फॉर्म बघितले त्याच्यामधलं जर फॉर्म्युलेशन जर बघायचं झालं आपल्याला, तर आपल्याला कुठले असे फॉर्म्युलेशन्स आहेत ज्याची टोनिसिटी मेंटेन करायला लागते. सो इफ यू सी, इफ द सोल्युशन यूज इन इयर, आय ड्रॉप, ओके, जर एखादा आय ड्रॉप असेल किंवा इयर ड्रॉप असेल, ह्यांना आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण सोल्युशन यूज करत असू तर ते सोल्युशन आपल्याला काय आहे, आयसोटोनिसिटी मेंटेन करायला लागते. देन सेकंड इज अ नेझल ड्रॉप, देन इंट्राथेकल इंजेक्शन. सो इंजेक्शन which is in cerebrospinal fluid, that is a CSF. Another, the parenteral preparation such as IV, that is a intravenous, subcutaneous, that should be, must be isotonic. And I am slightly hypertonic to be prepared. सो जर तुम्ही बघितलं इंट्रामस्क्युलर जर असेल, कारण त्यांना मसल्समध्ये ट्रान्सफर व्हायचं असेल, सो जर मसल्समध्ये ट्रान्सफर व्हायचं असेल, बाकीच्या ठिकाणी सेल्स आहेत, ओके, सो तिथे आपल्याला टोनिसिटी मेंटेन करायला लागते. पण जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन असेल तर आपल्याला टोनिसिटी त्याची हायर ठेवायला लागते. म्हणजेच आपल्याला ते सोल्युशन कसं प्रिपेअर करायचं आहे, स्लाइटली हायपरटोनिक आपल्याला सोल्युशन प्रिपेअर करायला लागतं आहे. ओके, सो दीज आर द फॉर्म्युलेशन इन विच वी हॅव टू मेंटेन द टोनिसिटी. आता सिरप असेल तर तिथे टोनिसिटी मेंटेन ठेवायची गरज नाही आहे. टॅबलेट असेल, कॅप्सूल असेल, या ठिकाणी आपल्याला टोनिसिटी मेंटेन करायची नाही आहे. बट इफ यू हॅव फॉर्म्युलेशन सच एज इयर ड्रॉप, आय ड्रॉप, नेझल ड्रॉप, then parenteral preparations, so in that case you have to maintain the tonicity. Okay, टोनिसिटी हा कन्सेप्ट सगळ्यांना कळला. आता दुसरा विषय आहे की
calculations. So we have the calculations for the tonicity. So if you see the calculations to adjust the tonicity, it is done by two methods. First method, that is a freezing point method, and second method, it is a based on molecular concentration. Okay, so freezing point method काय आहे? So percent weight by volume of adjusting substance is equal to, फॉर्म्युला लिहून घ्या तुम्ही, 0.52 मायनस A बाय B हा आपला फॉर्म्युला आहे फ्रीजिंग पॉईंट मेथडचा. म्हणजे काय करायचं, एखादं मी सोल्युशन प्रिपेअर केलं आहे, तर ती आय ड्रॉप प्रिपेअर मी केला आहे. ओके, फॉर्म्युला टाकला आहे, सगळे इन्ग्रेडियंट टाकले आहेत. आता मला त्याचं फायनल स्टेजला टोनिसिटी मॅच करायची आहे. टोनिसिटी मॅच करायला मला माहिती आहे ह्याच्यामध्ये सोडियम क्लोराईड मला ॲड करायला लागणार आहे. सो मला सोडियम क्लोराईड किती अमाऊंटमध्ये ॲड करायला लागेल हे मी कसं कॅल्क्युलेट करणार? बाय यूजिंग आयदर बाय फ्रीजिंग पॉईंट मेथड और आयदर बाय मॉलिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मेथड. ओके, सो धिस इज अ फॉर्म्युला दॅट इज 0.52 minus A by B. So what is A? A freezing point of unadjusted substance and freezing point of 1% weight by volume of adjusting substance. Okay, आता A by B असं मी म्हटलं आहे. आता समजा मला एखादा क्लोरॅम्फिनिकॉल आय ड्रॉप प्रिपेअर करायचा आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये क्लोरॅम्फिनिकॉल माझं काय आहे? ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे, बरोबर आहे. आता ह्याची आय ड्रॉप आहे म्हटल्यावर टोनिसिटी मला मेंटेन करायला लागणार आहे. आता इथे त्यांनी काय म्हटलं आहे? अनॲडजस्टिंग सबस्टन्स आणि ॲडजस्टिंग सबस्टन्स, ए आणि बी म्हटलं आहे. आता ए कुठला आहे? दॅट इज माय क्लोरॅम्फिनिकॉल. क्लोरॅम्फिनिकॉल माझं काय आहे? ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे. मी त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज करू शकत नाही, बरोबर आहे. मला टोनिसिटी पाहिजे म्हणून मी त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकतो का? नाही. का? जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतो, ॲलर्जीज होऊ शकते, बरोबर आहे. जर मी त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर काय होणार आहे? मला डिझायर फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी मिळू शकत नाही. ओके, सो दिस इज अनॲडजस्टेबल सबस्टन्स. अँड व्हॉट इज बी? दॅट इज ॲडजस्टिंग सबस्टन्स. आता असा सबस्टन्स मी याच्यामध्ये ॲड करणार. फॉर एक्झाम्पल युअर सोडियम क्लोराईड. ह्याच्यामध्ये मी सोडियम क्लोराईड ॲड करून किंवा कॉन्सन्ट्रेशनमध्ये मॅनेज करून मी त्याची टोनिसिटी मॅनेज करू शकतो की नाही? डेफिनेटली, बिकॉज फायनल व्हॉट आय कॅन कन्सिडर इफ द percentage it is 0.9% of sodium chloride, it can be considered as standard isotonic solution. So मी सोडियम क्लोराईड ॲड करून त्याची टोनिसिटी मॅनेज करू शकतो. सो दिस इज माय सेकंड सबस्टन्स दॅट इज ॲडजस्टिंग सबस्टन्स. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? जो पहिला अनॲडजस्टेड सबस्टन्स आहे क्लोरॅम्फिनिकॉल, मी जसं एक्झाम्पल घेतलं, त्याचा फ्रीजिंग पॉईंट इथे टाकणार मी, आणि त्याच्यानंतर ॲडजस्टेबल सबस्टन्स इज माय सोडियम क्लोराईड, सो त्याचा फ्रीजिंग पॉईंट इथे टाकणार. सो आफ्टर दिस कॅल्क्युलेशन आय विल गेट द पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम ऑफ ॲडजस्टिंग सबस्टन्स. सो पर्सेंटमध्ये मला भेटणार की किती पर्सेंटमध्ये मला ॲड करायला लागेल. ओके, सो दिस इज फ्रीजिंग पॉईंट मेथड. अँड सेकंड मेथड दॅट इज अ बेस्ड ऑन मॉलिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. सो पर्सेंट वेट बाय ॲडजस्टिंग सबस्टन्स इज इक्वल टू 0.03 m by n. What is m? Gram molecular weight of the substance and the number of ions into the substance is ionized. So m by n काय आहे? 0.03 आपला हा युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. सो त्याला मी कशाने मल्टिप्लाय करणार? ग्रॅम मॉलिक्युलर वेट ऑफ सबस्टन्स. प्रत्येक सबस्टन्सला त्याचं ग्रॅम मॉलिक्युलर वेट आहे. ओके, ते तुम्हाला गिवन डाटामध्ये प्रोव्हाइड केलेलं असेल. तुम्हाला प्रत्येक सबस्टन्सचं ग्रॅम मॉलिक्युलर वेट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. देन नंबर ऑफ आयन्स into which substance is ionized. So त्या पर्टिक्युलर सबस्टन्समध्ये, सेकंड सबस्टन्समध्ये किती आयन्स आहेत, की नंबर ऑफ आयन्स हे आयोनाइज होणार आहेत, ते तुम्हाला इथे टाकायचे. सो नंबर ऑफ आयन्स विच कॅन बी आयोनाइज इन टू दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स. ओके, सो दिस डाटा ऑल्सो विल बी गिवन इन युअर प्रॉब्लेम. सो मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिलेलं असणार आहे, नंबर ऑफ आयन्स किती आयोनाइज होणार आहेत ते पण दिलेलं असणार आहे. डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे? दॅट यू हॅव टू put this into the formulation and you will get the percent of adjusting substance. Okay, fine. Everybody understood these two formulas? I hope everybody write it right. So we will directly move towards our next problem. Okay, so take down, this is the first problem. Find out the proportion of broken hydrochloride which will yield a solution isoosmotic with blood plasma.
So to take down this problem very fast. Find out the proportion of broken hydrochloride which will yield a solution isoosmotic with blood plasma. So given is the freezing point of 1% weight by volume solution of broken hydrochloride is minus 0.122 डिग्री सेल्सिअस. आता ह्यांनी काय विचारलं आपल्याला, फाइंड आउट द प्रोपोर्शन ऑफ ब्रोकन हायड्रोक्लोराइड विच विल यील्ड अ सोल्युशन आयसोऑस्मोटिक विथ ब्लड प्लाझ्मा. सो आपल्याला ब्लड प्लाझ्माची जी ऑस्मोटिक प्रेशर आहे त्याच्याशी मॅच होणारं ब्रोकन हायड्रोक्लोराइडचं ला मॅच करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला ब्रोकन हायड्रोक्लोराइड किती % लागेल हे आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. सो आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं आहे की ब्लड प्लाझ्माला मॅच करणारा आपल्याला कंटेंट काढायचा आहे. सो ह्याच्यामध्ये एकच कंटेंट आहे ब्रोकन हायड्रोक्लोराइड. ह्यांनी सेकंड सबस्टन्स दिला आहे का, नाही दिलेला आहे. सो आपल्याला जी टोनिसिटी मॅच करायची आहे ती कशाने मॅच करायची आहे, ब्रोकन हायड्रोक्लोराइडनेच मॅच करायचं आहे. ओके. सो इफ यू सी देर इज नो अनॲडजस्टिंग सबस्टन्स. ह्याच्यामध्ये फक्त ॲडजस्टिंग सबस्टन्स आहे. कुठला आहे, ब्रोकन हायड्रोक्लोराइड हा ॲडजस्टिंग सबस्टन्स आहे. दुसरा सबस्टन्स अनॲडजस्टिंग सबस्टन्स दिला आहे का, नाही दिला आहे. ओके. सो फ्रीजिंग पॉईंट ऑफ ॲडजस्टिंग सबस्टन्स इज इक्वल टू मायनस 0.122 डिग्री सेल्सिअस. ओके. सो मी ह्याच्यामध्ये व्हॅल्यू प्रिपेअर काय करणार, जसं मी आता सांगितलं की फ्रीजिंग पॉईंट ऑफ अनॲडजस्टिंग सबस्टन्स बट देर इज अ नो ॲडजस्टिंग सबस्टन्स, सो इट इज आय विल कन्सिडर ॲज अ 0. सो पुट दिस व्हॅल्यू इन टू द calculations. Percent weight by volume of sodium chloride is required, that will be a 0.52 minus 0 divided by 0.122, that is a freezing point of broken hydrochloride. So after calculating this, 4.26% weight by volume. So this is your answer. So 4.26% weight by volume of sodium chloride to prepare isoosmotic preparation of broken hydrochloride with blood plasma. ह्यांनी आपल्याला सेकंड ॲडजस्टिंग सबस्टन्स किंवा अनॲडजस्टिंग सबस्टन्स प्रोव्हाइड न केल्यामुळे वी कन्सिडर दिस इज ॲज अ 0. ओके. ओनली वन सोल्युशन or only one ingredient there, so that's why we use NaCl as our secondary content. So take it down. After your completion, please let me know whether you have finished or not. Have you completed with this? Can I move towards next problem? Okay, fine. So take down the problem number 2. Find the concentration of sodium chloride required to make 1% solution of boric acid isoosmotic with blood plasma. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1% solution of boric acid is we have to make isoosmotic with blood plasma. आपल्याला 1% सोल्युशन बोरिक ॲसिडचं आहे ते आयसोऑस्मोटिक
विथ ब्लड प्लाझ्मा प्रिपेअर करायचा आहे. ओके, विथ द हेल्प ऑफ सोडियम क्लोराईड. ओके, सो इन दिस इफ यू सी बोरिक ॲसिड विल बी युअर अनएडजस्टिंग सबस्टन्स, कारण आपण ह्याच्यामध्ये बोरिक ॲसिडने कॉन्सन्ट्रेशन चेंज नाही करत आहे, आपण कॉन्सन्ट्रेशन सोडियम क्लोराईडने करतो आहे. सो बोरिक ॲसिड विल बी अ अनएडजस्टिंग सबस्टन्स अँड युअर सोडियम क्लोराईड इज अ adjusting substance. So what they have provided, freezing point of 1% weight by volume solution of boric acid is 0.288 degrees Celsius and freezing point of 1% weight by volume solution of sodium chloride is minus 0.576 degrees Celsius. सो व्हाईल कॅल्क्युलेटिंग दिस, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा इथे तुम्हाला टेम्परेचर दिलं आहे -0.288 -0.576, काइंडली डू नॉट कन्सिडर द मायनस साईन ऑफ दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. ओके, जरी आता इथे त्यांनी -0.288 दिलं असेल तरी आपण फॉर्म्युलाचं मध्ये इथे मायनस साईन कन्सिडर करणार नाही, डायरेक्टली त्याच्या व्हॅल्यू पुट करणार आहे. ओके, इफ यू सी द लास्ट प्रॉब्लेम वी डू नॉट कन्सिडर द मायनस साईन. सो इन दिस प्रॉब्लेम or such kind of problem we do not considering the minus sign. So in this unadjusted substance is 1% boric acid, adjusting substance is sodium chloride. So percent weight by volume of sodium chloride is required to 0.52 minus 288 divided by 0.576. सो मी याच्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. फॉर्म्युला काय होता आपला 0.52 मायनस ए बाय बी. ए काय आहे आपला 0.288 अँड बी इज 0.576. सो इफ यू सॉल्व दिस विल बिकम्स अ 0.402% वेट बाय व्हॉल्यूम. सो 0.402% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ सोडियम क्लोराइड रिक्वायर्ड टू मेक 1% सोल्यूशन ऑफ बोरिक ॲसिड. एव्हरीबडी अंडरस्टूड? Take it down very fastly and put the message of, if you have covered it, I will move towards next problem that you have to calculate. Do it fast. Can I move? Okay, so we will go towards the problem number 3 under this. So this problem you have to calculate. So find the concentration of sodium chloride required to make 1.5% solution of cocaine hydrochloride is isoosmotic with blood plasma. ह्यांनी काय विचारलं आहे आता आपल्याला 1.5% सोल्युशन आहे कोकेन हायड्रोक्लोराईडचं बनवायचं आहे, विच इज टू बी आयसोऑस्मोटिक विथ ब्लड प्लाझ्मा विथ द हेल्प ऑफ NaCl. ओके, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सोडियम क्लोराईडने आपल्याला हे ऑस्मोसिटिसिटी किंवा टोनिसिटी आपल्याला मेंटेन करायची आहे. ओके, अँड वी हॅव to make 1.5% solution of cocaine hydrochloride which will isoosmotic with blood plasma. So what they have provided, freezing point of 1% weight by volume solution of cocaine hydrochloride, that is minus 0.09 degrees Celsius, and freezing point of 1% weight by volume solution of sodium chloride is same, that is minus 0.576. Okay, so ह्याच्यामध्ये एक थोडासा ट्विस्ट आहे. डेफिनेटली your A will be unadjusting substance, that is cocaine hydrochloride, B is sodium chloride. ओके, आता ह्याच्यामध्ये काय त्यांनी प्रोव्हाइड केलं आहे, जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं गिवन डाटामध्ये फ्रीजिंग पॉईंट काय दिला आहे 1% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशन ऑफ कोकेन हायड्रोक्लोराईड. ओके, अँड व्हॉट दे हॅव आस्क्ड 1.5% सोल्युशन ऑफ कोकेन हायड्रोक्लोराईड. ओके, सो डाटा दिलेला आहे गिवनमध्ये फ्रीजिंग पॉईंट 1% वेट बाय व्हॉल्यूम सोल्युशनसाठी आणि विचारलेला काय आहे 1.5 ऑफ कोकेन हायड्रोक्लोराईड. सो देअर शुड बी अ डिप्रेशन इन द फ्रीजिंग पॉईंट.
ओके. सो आता आपल्याला काय करायला लागणार आहे, इथे एक थोडासा चेंज आहे. फ्रीजिंग पॉईंट ऑफ 1% हायड्रोक्लोराईड इज गिवन अँड depression is there in cocaine hydrochloride into the freezing point. So we will straight away directly multiply that freezing point of cocaine hydrochloride, that is 0.09 multiplied by 1.5%, कारण आपल्याला 1.5% cocaine hydrochloride ची tonicity maintain करायची आहे. So I will straight away multiply this 0.09 multiplied by 1.5, it becomes now 0.135 degree Celsius. Understood? आता तुम्हाला ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 0.135. बी ची व्हॅल्यू काय आहे, 0.576. बाय टेकिंग दिस फॉर्म्युला, दिस फिगर्स, कॅल्क्युलेट, पुट इन टू द व्हॅल्यू अँड टेल मी द आन्सर इमिजिएटली. व्हॉट इज द आन्सर? Just put in chat box. Be fast, we have short of time and I want to complete this. समजलंय सगळ्यांना नक्की मी काय केलं इथे? 1.5% ने का मल्टिप्लाय केलंय? 4.1 इज रॉंग आन्सर. अक्षता, सार्थक नलावडे, yes right, 0.668%. so this will be your answer, 0.668%. I am going to show your answer. ह्याच्यामध्ये काय केलं आता, पर्सेंट वेट बाय व्हॉल्यूम ऑफ सोडियम क्लोराईड रिक्वायर्ड, दॅट इज 0.52 मायनस 0.135 डिवायडेड बाय 0.668% weight by volume. So sorry, I will get the answer, that is 0.668% weight by volume. So this is the sodium chloride required to make 1.5% solution of cocaine hydrochloride, which will becomes isoosmotic with blood plasma. Okay, I hope everybody understood. Most of the students given a perfect answer. So I will move towards the next point. So this is your problem number 4. Find the concentration of sodium chloride required to make 50 ml isotonic solution containing 0.5% ephedrine hydrochloride and 5% chlorobutanol. ओके, आता ह्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, इफिड्रिन हायड्रोक्लोराईड आणि क्लोरोब्युटनॉल सोल्युशन, क्लोरोब्युटनॉलचं सोल्युशन आहे त्याला आयसोटोनिक सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे ब्लड प्लाझ्मा बरोबर, अँड they have provided a 50 ml, that is the concentration. Okay, and the tonicity should be maintained by sodium chloride. Okay, आतापर्यंत आपल्याकडे एकच अनएडजस्टिंग सबस्टन्स होता. ॲडजस्टिंग सबस्टन्स सोडियम क्लोराईड सेम आहे ॲज इट इज. आता अनएडजस्टिंग सबस्टन्स आता इथे बघितला तर 2 आहेत, बरोबर आहे. पहिला अनएडजस्टिंग सबस्टन्स आहे इफिड्रिन हायड्रोक्लोराईड आणि सेकंड आहे ते क्लोरोब्युटनॉल. 50 ml त्यांनी क्वांटिटी विचारले, बट वी आर नॉट कॅल्क्युलेटिंग दिस पार्ट इन आवर प्रॉब्लेम. सो आपल्याला ह्याचं कॅल्क्युलेशन्स काही करायचं नाही आहे 50 ml साठी. ठीक आहे, इनिशियली तरी आपण कॅल्क्युलेशन कुठलं करणार नाही. लॅटरल पार्टमध्ये मी तुम्हाला सांगतो की 50 ml साठी काय कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय झाला आहे, 2 अनएडजस्टिंग सबस्टन्स आहेत, इफिड्रिन हायड्रोक्लोराईड अँड क्लोरोब्युटनॉल. What they have provided freezing point of 1% sodium chloride, that is 0.576, then freezing point of 1% ephedrine chloride, that is 0.165, and freezing point of 1% chlorobutanol, that is minus 0.138. ओके, आता आपण काय करणार, त्यांनी विचारलं आहे काय 0.5% ऑफ इफिड्रिन आणि डाटा फ्रीजिंग पॉईंटचा किती दिला आहे 1% इफिड्रिन. मगासारखं पहिल्यांदा त्याला 0.5 साठी कन्वर्ट करून घ्या. सेम फॉर द क्लोरोब्युटनॉल 1% साठी सांगितलं होतं, ह्याला 0.5% नी कन्वर्ट करून घ्या. ओके, कन्वर्ट केल्यानंतर तुम्हाला काय अमाऊंट भेटणार आहे, इफ यू कन्वर्ट दिस you will get depression in freezing point of ephedrine hydrochloride, that is 0.165 multiplied by
0.5 is equal to 0.0825 degree Celsius, and for chlorobutanol if I solve this it will become 0.069 degree Celsius. ओके, आता आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट दोन्ही अनएडजस्टिंग सबस्टन्सचं कॅल्क्युलेट करून घेतलं आहे. आता आपण काय करायचं आहे, आपल्याकडे फॉर्म्युला बघितला तर त्याच्यामध्ये एकच व्हॅल्यू पुट करायची आहे. ओके, दॅट इज 0.52 मायनस ए डिवायडेड बाय बी. तर आता इथे दोन अनएडजस्टिंग सबस्टन्सचे फ्रीजिंग पॉईंट भेटलेत आपल्याला, तर आपण सिम्पली काय करून घेणार, त्याचं ॲडिशन करून घेणार. सो देअर फॉर फ्रीजिंग पॉईंट ऑफ ॲडिशन ऑफ बोथ सबस्टन्स that is 0.0825 plus 0.069, it becomes now 0.155. so this will be my A. so आता जो depression of freezing point of both substance, that is A is equal to 0.1515. ओके, सो तुम्हाला आता इथे A ची व्हॅल्यू भेटले, B ची व्हॅल्यू भेटले, फॉर्म्युलामध्ये पुट करा आणि इमिजिएटली मला आन्सर सांगा चॅटबॉक्समध्ये. 0.6397. okay, fine. If I round up that, it will become 0.64%. okay, so if you solve this, 0.52 minus 0.1515 divided by 0.576, it becomes now, after solving this, Gonbare Shukrata, your answer is wrong. 0.9 it is wrong. 0.64 is the right answer. Please make sure that you have to get a perfect calculations. So most of you have given a right answer. Those have got wrong answer, do recalculations. You will definitely get the answer 0.64%. okay, now आता आपण कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे, राईट, 0.64%. पण जर तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित वाचला तर आपल्याला किती ml सोल्युशन बनवायचं आहे, 50 ml. सो वेट ऑफ NaCl रिक्वायर्ड टू मेक 100 ml ऑफ सोल्युशन, दॅट इज अ 0.64 ग्रॅम. ओके, पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेशन करतोय आपण सगळी पहिली जी आहे ती, त्यामुळे जी सगळी जी व्हॅल्यूज आहेत त्या 100 ml साठी होत्या, बरोबर आहे. सो आता जर मी त्या पर्सेंटचं जर मला ग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं झालं तर 100 ml सोल्युशनमध्ये सोडियम क्लोराईड किती लागणार आहे, 0.64 ग्रॅम. सो इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर द सोल्युशन फॉर 50, हाऊ मच सोडियम क्लोराईड इज रिक्वायर्ड, दॅट इज 64 डिवायडेड बाय 2, दॅट इज अ 0.32 ग्रॅम. 0.64 divided by 2, that is a 0.32 gram. So we required 0.32 gram of solution to prepare 50 ml isotonic solution containing 0.5% ephedrine hydrochloride and 0.5% chlorobutanol. Okay, डिप्रेशन पॉईंट सगळ्यांना पहिल्यांदा कळला. आपण डिप्रेशन पॉईंट का घेतलं कॅल्क्युलेशनमध्ये, आपल्याला फ्रीजिंग पॉईंट दिलेला आहे, पण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आपण पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेतो. त्याच्यानंतर जर मल्टिपल अनॲडजस्टिंग सबस्टन्स असतील तर जेवढे सबस्टन्स आहेत त्याचे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट समेशन करून आपण ए ची व्हॅल्यू काढतो आणि त्याच्यावरून आपल्याला पर्सेंटेज सोडियम क्लोराईड किती लागणार ते कॅल्क्युलेट करतो. पण ते कशामध्ये असतात, जर 100 ml साठी तेवढे ग्रॅम असतात. ओके, जे आपण कॅल्क्युलेट केलं आहे. नंतर त्याला आपल्याला हवं तसं कॅल्क्युलेशनमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला 50 ml साठी लागेल, 200 ml साठी लागेल, 500 ml साठी लागेल, तसं आपण त्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ओके, सो ॲट दिस यू विल गेट 0.32 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराईड रिक्वायर्ड टू मेक 50 ml ऑफ सोल्युशन. ओके, सो सगळ्यांना प्रॉब्लेम कळलेत. फ्रीजिंग पॉईंटवरून आपण आयसोटोनिसिटी कशी मॅच करू शकतो किंवा टोनिसिटी आपण कशी मॅच करू शकतो आणि आयसोटोनिक सोल्युशन कसं प्रिपेअर करू शकतो, सगळ्यांना लक्षात आलं आहे. The concentration moves from the higher to lower, so because of that we have to maintain the tonicity of that particular solution. बरोबर आहे. हा झाला आपला पहिला पार्ट.
we can calculate the tonicity or we can maintain the tonicity with the freezing point depression. Now this is your second by the molecular weight. सो जसं आपण बघितलं की मॉलिक्युलर कॉन्सन्ट्रेशनवरून सुद्धा आपण टोनिसिटी मेंटेन करू शकतो. ओके, सो टेक डाऊन युअर प्रॉब्लेम नंबर 5. फाइंड अ proportion of dextrose need to form a solution isosmotic with blood plasma. Find the proportion of dextrose need to form a solution isosmotic with blood plasma. सो आपल्याला डेक्स्ट्रोजचं प्रोपोर्शन कॅल्क्युलेट करायचं आहे की तो आयसोऑस्मोटिक बनेल ब्लड प्लाझ्मा बरोबर. ओके, सो इट शुड हॅव अ सेम ऑस्मोटिक प्रेशर विथ द ब्लड प्लाझ्मा. सो वी हॅव टू फाइंड आउट हाऊ मच % और हाऊ मच ग्रॅम ऑफ युअर डेक्स्ट्रोज विल रिक्वायर्ड. सो गिवन डाटा इज मॉलिक्युलर वेट ऑफ डेक्स्ट्रोज इज 180. मॉलिक्युलर वेट काय आहे डेक्स्ट्रोजचं 180. फॉर्म्युला काय आहे 0.03 मल्टिप्लाय बाय m/n हा आपला फॉर्म्युला आहे बरोबर आहे. अँड व्हॉट दे हॅव प्रोव्हाइडेड द डाटा दॅट इज ओनली मॉलिक्युलर वेट ऑफ डेक्स्ट्रोज. दे डू नॉट प्रोव्हाइडेड डाटा फॉर द नंबर ऑफ आयन्स. Why they do not provide the number of ions which are going to ionize? Because if you see the dextrose is non-ionizing substance बरोबर आहे. सो नॉन आयनायझिंग सबस्टन्स आहे त्यामुळे त्याची कुठलीही व्हॅल्यू बनत नाही आहे एनची बरोबर आहे. त्यातले कोणतेही आयन्स आहेत हे आयोनाइज होत नाही आहे बिकॉज इट इज अ नॉन आयनायझिंग. सो मी व्हॅल्यू पुट करतो वेट इज इक्वल सो टोटल नंबर ऑफ molecules required or weight of adjustable substance required is equal to 0.03 multiply by m/n. आता n ची व्हॅल्यूच नाही आहे काय तिथे कारण नॉन आयोनायझिंग सबस्टन्स आहे. सो ओनली 0.03 मल्टिप्लाय बाय m. सो इट बिकम 0.03 मल्टिप्लाय बाय 180 that will gives 0.54 gram of dextrose required to prepare isoosmotic solution with blood plasma. This is as simple as. So very simple formula आहे molecular concentration चा. ओके, लिहून घेतलाय सगळ्यांनी. सिंपल फॉर्म्युला आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. तुम्हाला मॉलिक्युलर वेट दिलेलं असणार आहे, नंबर ऑफ आयन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्या प्रॉब्लेममध्ये नॉन आयनायझिंग असल्यामुळे नंबर ऑफ आयन्स इथे मेन्शन करायचे नाही आहेत. डायरेक्टली तुम्हाला नंबर ऑफ डेक्स्ट्रोज यू विल गेट और द ग्रॅम ऑफ डेक्स्ट्रोज यू विल गेट. ओके, I hope you have write it down. I will move towards the next problem. Okay, so the problem is find the concentration of sodium chloride required to prepare a solution isoosmotic with blood plasma. The given molecular weight of sodium chloride is equal to 58.5 and sodium chloride is ionizing substance and it gets dissociate into two ions. Okay, आता आपल्याला काय करायचं आहे की सोडियम क्लोराईडचं किती क्वांटिटी आपल्याला लागणार आहे की जेणेकरून आयसोऑस्मोटिक सोल्युशन प्रिपेअर होईल. ओके, त्याच्यामुळे त्यांनी मॉलिक्युलर वेट दिलं आहे 58.5 आणि नंबर ऑफ आयन्स पण प्रोव्हाइड केले. टू पुट दिस व्हॅल्यू इन युअर प्रॉब्लेम यू विल गेट अ आन्सर. सो टेल मी द आन्सर इमिजिएटली आफ्टर कॅल्क्युलेशन. 0.8775. ओके, Gauri Thatte. Okay, fine. So 8775. So if I round up that, I will get 0.88 gram. Okay. So yes, exactly. This is the right answer. So 0.88 gram per 100 ml. So this will be your answer. Yes. Pranit is also given. Aditya. Okay. Most of your students are giving the perfect answer 0.88 gram per 100 ml. So this amount of sodium chloride is required to prepare isoosmotic solution विथ ब्लड प्लाझ्मा. ओके, सो ह्या पद्धतीचे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील टोनिसिटी किंवा आयसोटोनिक्स कॅल्क्युलेशन्समध्ये. ओके, सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड
all the pharmaceutical calculations or the types of calculation under the pharmaceutical calculation, and up to this you have the syllabus for your sessional 1. Okay, so and along with this we have completed chapter number 5. After your sessional 1 we will start with chapter number 6 in our next theory lecture. Okay, so